नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। संपूर्ण मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर, मध्य आणि पश्चिम अशा तीनही रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे। उपनगरीय रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे तसेच अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना सहकार विभागाने नोटीस बजावली आहे। अमरावतीच्या जिल्हा बँकेतील विरोधी गटातील संचालकांनी सहकार विभागाकडे तक्रार केली होती। बँकेच्या संचालकाला न्यायालयाने 1 वर्षापर्यंतची शिक्षा सुनावली असेल तर त्याला पदावर राहता येत नाही अशी तरतूद जिल्हा बँकेचे उपविधित करण्यात आली आहे। त्यामुळे आता बच्चू कडू यांच्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे। यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। अभिनेता नागा चैतन्यने 2021 मध्ये समंथा रुथ प्रभूला घटस्फोट दिल्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये शोभिता धुलीपालाशी दुसरं लग्न केलं। मात्र शोभिता सोबतच्या नागा चैतन्यच्या नव्या नात्यामुळे या दोघांनाही प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला। याविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नागा चैतन्य मोकळेपणे व्यक्त झाला आहे। खरं तर मला तिच्याबद्दल वाईट वाटतं, कारण या सर्वात तिची चूक काहीच नव्हती आणि जे काही तिला सहन करावं लागलं त्यासाठी ती अजिबातच जबाबदार नव्हती। आम्हा दोघांची भेट अत्यंत सहज आणि सुंदररित्या झाली होती। प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास माझ्या भूतकाळाशी तिचा काहीच संबंध नाही। त्यामुळे मला या गोष्टीचा खूप राग येतो की तिला हे सगळं सहन करावं लागतंय। या आठवड्यात सोन्याने तुफान घोडदौड केली। सोमवारी सोने 440 रुपयांनी घसरले होते, मंगळवारी 115 रुपयांनी आणि बुधवारी 1040 रुपयांनी सोन्याने मुसंडी मारली। गुरुवारी त्यात 250 रुपयांची भर पडली। गुड रिटर्न्स नुसार आता 22 कॅरेट सोने 79,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 86,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने 27 वर्षांनी मोठा विजय प्राप्त केला। आम आदमी पक्षाकडून सत्ता खेचून आणल्यानंतर भाजपाने विविध राज्यात आनंदोत्सव साजरा केला। पश्चिम बंगालातील भाजपचे नेते सुवेंदु अधिकारी यांनीही दिल्लीतील विजयाचा आनंद व्यक्त करत असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना इशारा दिला आहे। दिल्लीच्या निकालानंतर माध्यमांशी बोलत असताना अधिकारी म्हणाले, दिल्ली की जीत हमारी, 2026 में बंगाल की बारी। दिल्ली जिंकल्यानंतर आता बंगालमध्येही विजय मिळवू असे अधिकारी यांनी म्हटलंय। दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल 8 फेब्रुवारी रोजी जाहीर झाला। या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बहुमत मिळवलं, त्यामुळे आता दिल्लीत भाजपचं सरकार स्थापन होणार आहे। निकालानंतर दिल्लीत भाजपचं सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय हालचाली सुरू आहेत। पुढील काही दिवसात दिल्लीत सरकार स्थापन होईल असं बोललं जात आहे। दिल्लीच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव होताच दिल्लीच्या उपराज्यपालांनी दिल्ली सचिवालयात प्रवेश बंदीचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे। गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील थरड राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रस्त्याच्या कडेला काम करत असलेल्या कामगारांवर वाळूने भरलेले डंपर उलटल्याचा भयंकर प्रकार उघडला। या अपघातात 3 महिला आणि एका मुलासह 4 जणांचा मृत्यू झाला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पक्षांतराबाबत मौन स्वीकारले असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे 17 फेब्रुवारी रोजी इस्लामपूर दौऱ्यावर येत आहेत। त्यांच्या हस्ते राजा राम बापू इन्स्टिट्यूट मध्ये बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे। यामुळे राजकीय निरीक्षकांची भुवया पुन्हा उंचावल्या आहेत। शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन केल्याची माहिती समोर आली आहे। अखेर राजन साळवींनी 10 तारखेऐवजी 13 तारखेला प्रवेश करण्यासंदर्भात चर्चा केल्याचे बोलले जात आहे। मात्र अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। परभणी हिंसाचार मध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता।
पोलिसांच्या अमानुष मारहाणीत सूर्यवंशींचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत होता। राज्य शासनाने दिलेली 10 लाखांची मदत सुद्धा त्यांच्या कुटुंबियांनी नाकारली होती। आता या प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्यासह 2 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे। जवळपास 2 महिन्यांनी कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या बाबतीत भाजप आमदार सुरेश धस यांनी मोठे सूचक वक्तव्य केले आहे। संतोष देशमुख प्रकरणात आकाची राजीनाम्याची मागणी होत आहे। करुणा मुंडे यांनीही राजीनाम्याची मागणी केली आहे। करुणा मुंडे यांच्याकडे पंकजा मुंडेबाबत काय माहिती आहे हे त्यांनाच विचारावं लागेल। आमच्याकडील सर्व माहिती आम्ही देतो। अंजली दमानिया यांनीच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार प्रकाश सोळंके यांनी मागणी केली आहे। आपण अद्याप त्याच्या राजीनाम्याची मागणी केली नाही असं धस म्हणाले आहेत। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी डबल इंजिन सरकारला मोठा इशारा दिला आहे। आपल्याला हलक्यात घेण्याची चूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करू नये असा सजड दम यांनी भरलेला आहे। त्यातच आता त्यांचा मेहुणा विलास खेडकर याला जालना प्रशासनाने तडीपार केली आहे। त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। एकीकडे समाजासाठी रान करणारे जरांगे पाटील आणि दुसरीकडे वाळू चोरीत त्यांचा मेहुणा अडकल्याचे समोर आले आहे। रांचीमधील नगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा झाला आहे। या हत्याकांडासाठी जम्मू काश्मीर मधून लष्करचे AK-47 विमान रांचीला आणण्यात आले होते। भारतीय लष्कराचा एक जवान या खून प्रकरणातील मुख्य आरोपी आहे। आपली जमीन परत मिळवण्यासाठी त्याने AK-47 ने गोळीबार केला, ज्यात 2 जण ठार झाले होते। छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील इंद्रावती राष्ट्रीय उद्यानात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे 2 जवान आणि 12 माओवादी ठार झाले आहेत। उद्यानमध्ये एका भागात माओवाद्यांच्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाई दरम्यान ही चकमक घडली। बस्तर रेंजचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी दिलेल्या माहितीनुसार या चकमकीत शहीद झालेले जवान डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड आणि स्पेशल टास्क फोर्सचे होते, ज्यांचा माओवाद विरोधी कार्यामध्ये तज्ञ असलेल्या राज्यस्तरीय दलामध्ये समावेश होता। पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या वनडे दरम्यान न्यूझीलंडचा क्रिकेटपटू सचिन रवींद्रला झालेल्या दुखापतीमुळे पाकिस्तानवर पुन्हा एकदा जोरदार टीका होत आहे। चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। तब्बल 3 दशकांनंतर पाकिस्तान ICC स्पर्धेचं आयोजन होत आहे। मात्र ही स्पर्धा पाकिस्तानातच होणार आहे का याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे। भारतीय वंशाच्या एका व्यक्तीला अमेरिकेत 25 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। अमनदीप सिंग असं या व्यक्तीचं नाव आहे। अमनदीप सिंगने दारू पिऊन गाडी चालवल्याने 2 तरुणांचा मृत्यू झाल्याचा आरोप होता। या प्रकरणी अमनदीप सिंगला न्यायालयाने 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे। अमनदीपवर दारूच्या नशेत ताशी 150 किलोमीटर वेगाने गाडी चालवल्याचा आरोप होता। प्रचंड बहुमतानं विजयी झालेल्या महायुती सरकारनं कामाला सुरुवात केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका पाठोपाठ एक महत्त्वाचे निर्णय घेत आहेत। मंत्रालयातील अनावश्यक प्रवेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी FRAS यंत्रणा बसवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी डिसेंबरमध्ये दिले होते। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली। त्यामुळे चेहरा पडताळणी झाल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला मंत्रालयात प्रवेश मिळणार नाही। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2 अंतर्गत जल संधारणाच्या जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या पाणलोट रथयात्रेचा राज्यस्तरीय शुभारंभ मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते यवतमाळ येथून झाला। गावोगावी मृद व जलसंधारणाचे महत्त्व ही रथयात्रा भावी पिढीसह नागरिकांना पटवून देईल असे शुभारंभाप्रसंगी बोलताना मंत्री संजय राठोड म्हणाले। अलिबाग कोळीवाड्यातील मच्छीमारांकडून मासळी घेऊन त्यांना तब्बल 1.5 कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या व्यापाऱ्याला अलिबाग पोलिसांनी थरारक पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत। नायब मजीद सोलकर असे त्याचे नाव असून न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे।
शिडफाटा रस्त्यावरील निडजे रेल्वे उड्डाण पुलाच्या पुनर्बांधणीसाठी लागणाऱ्या सिमेंट कॉन्क्रीटच्या 19 भक्कम चौकटी बसविण्याचे आव्हानात्मक काम समर्पित जलद गतीने रेल्वे मालवाहू विभागाच्या अभियंता कामगारांनी शनिवारी रात्री पूर्ण केले। हे काम विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी शक्तिमान यांत्रिक यंत्रणा पुलाच्या परिसरात कुशल मनुष्यबळासह तैनात आहे। काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध मराठी स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती। माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू बॉलिवूड अभिनेता वीर पहारियावर विनोद केल्यामुळे प्रणितवर हल्ला केला गेला। याबाबत प्रणितच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे। त्यानंतर आता प्रणित मोरेने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामधून खंत व्यक्त केली आहे। बाहेरून पिझ्झा मागवल्याने समाज कल्याण वसतिगृहातून विद्यार्थिनींना हॉस्टेलमधून बाहेर काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये हा प्रकार घडला आहे। या घटनेनंतर पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे। पिंपरी शहरातील मोशी परिसरात समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतिगृह आहे। या ठिकाणी राहत असलेल्या काही विद्यार्थिनींनी 2 दिवसांपूर्वी खाण्यासाठी पिझ्झा मागविला होता। त्याच वेळी ही बाब वसतिगृहाच्या गृहप्रमुख मीनाक्षी नारहरे यांना कळली। यानंतर त्यांनी एक अजब फतवा जारी करत पिझ्झा मागवणाऱ्या विद्यार्थिनींना हॉस्टेल बाहेर काढले आहे। 2022 मध्ये दिल्लीत प्रियकराने अनेक तुकडे करून ठार मारलेल्या श्रद्धा वालकरच्या वडिलांचं अचानक निधन झालं आहे। श्रद्धाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले। श्रद्धाची हत्या झाल्यापासून तिचे वडील डिप्रेशन मध्ये गेले होते। विकास वालकर असं श्रद्धांच्या वडिलांचं नाव असून वसईत राहत्या घरी त्यांचं निधन झालं आहे। दक्षिण आफ्रिकेत झालेल्या SA-T20 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची मालिका असलेल्या संघाने जेतेपदावर नाव कोरलं। MI केपटाऊन संघाने जोहान्सबर्ग इथे झालेल्या अंतिम लढाईत सनरायझर्स इस्टर्न केप संघाची जेतेपदाची हॅट्रिक रोखली। योगायोग म्हणजे अंतिम लढतीतील मुंबईचा प्रतिस्पर्धी संघ सनरायझर्स या संघाची मालिका IPL मधल्या सनरायझर्स हैदराबाद संघाकडेच आहे। बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचे प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्तींच्या ऑफिसमध्ये चोरी झाल्याची माहिती समोर येत आहे। या प्रकरणी पोलीस प्रीतम यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा शोध घेत आहेत, ज्याच्यावर ऑफिसमधील 40 लाख रुपयांची रोकड लंपास केल्याचे आरोप आहे। सांगायचं झालं तर प्रीतम यांच्या स्टुडिओमध्येच त्यांचं ऑफिस देखील आहे। चोरी करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ऑफिस बॉय असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे पोलीस आता ऑफिस बॉयची शोधात घेत आहे। उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या मुलीने मुंबई स्थित चित्रपट निर्माती कंपनीवर फसवणुकीचा आरोप केला आहे। चित्रपटात भूमिका देण्याच्या नावाखाली 4 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली असा दावा निशंक यांची मुलगी आरुषी निशंक यांनी केला आहे। याबद्दल देहरादूनच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरुषी निशंक या अभिनेत्री चित्रपट निर्माते आहेत। मुंबईतील मिनी फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मानसी आणि वरुण बागाला या दाम्पत्याविरोधात आरुषी यांनी देहरादूनमधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। शनिवारी स्वातंत्र्यवीर प्रतिष्ठानाचे वतीने आनंद उत्सव संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते। डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला, तेव्हा ज्येष्ठ गायिका आशा भोसले सुद्धा उपस्थित होता। त्यावेळी दिलेल्या मुलाखतीमध्ये आशा भोसले यांनी भारतरत्न बद्दल त्यांचे मत व्यक्त केले। त्या म्हणाल्या की मी कोणाकडे काहीही मागितले नाही, मला जितके पुरस्कार मिळाले ते माझ्या कर्तृत्वाने मिळाले आहेत। रसिका प्रेक्षकांनी मला इतके प्रेम दिले जे प्रेम इतके कोणालाच मिळत नाही। रसिक प्रेम हेच माझ्यासाठी भारतरत्न आहे। पंजाबी गायक आणि बॉलिवूड अभिनेता हार्डी संधू यांच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे। पोलिसांनी कडक कारवाई केली आणि याच्या कॉन्सर्टच्या अगदी आधी त्याला ताब्यात घेतलं आहे। त्याचा कार्यक्रम सेक्टर 34 मधील प्रदर्शन मैदानावर होणार होता, परंतु कार्यक्रमामुळे झालेल्या प्रचंड वाहतुकीच्या गोंधळामुळे UP पोलिसांना कारवाई करावी लागली आहे। सुपरस्टार आमिर खानचा मुलगा जुनैद खानचा लव यापा हा चित्रपट 27 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला। जुनैदचा हा पहिलाच थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा चित्रपट आहे। या चित्रपटात तो श्रीदेवींची मुलगी खुशी कपूर सोबत दिसतोय। खुशी कपूरचा हा पहिलाच थिएटर रिलीज आहे। चित्रपटाबद्दल बरीच चर्चा निर्माण झाली। खुशी आणि जुनैद यांनी सिनेमाचं जोरदार प्रमोशन केलं, पण चित्रपटाच्या कलेक्शनचे आकडे पाहिल्यानंतर असं दिसतंय की सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे।
बॉलिवूडमध्ये सध्या जुने चित्रपट नव्याने रिलीज करण्याचा ट्रेंड आला आहे। आतापर्यंत अनेक दिग्गज चित्रपट रिलीज करण्यात आले आहेत। विशेष म्हणजे यातील काही चित्रपटांनी तर भरभक्कम गल्ला जमवला आहे। यात तुंबाडी यासारख्या नामी कलाकृतींचा समावेशही आहे। दरम्यान आता सनम तेरी कसम या रिलीज झालेल्या चित्रपटाची सगळीकडे चर्चा होत आहे। हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई करताना दिसतोय। तर या होत्या आजच्या सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।